आणि सध्या म्हणजे ऊन आहे, आता ऊन एवढं ऊन आहे की सूर्य कसा पुरलेला आहे. म्हणजे आता विदर्भामध्ये 47%, 46%, 45%, 44% एवढं मोठं तापमान आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. सरकारच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनंही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण या वर्षी मात्र प्रत्येक वर्षी ऊन असतं, पण या वर्षी जास्त जे टेम्परेचर आहे ते वाढलेलं आहे. त्याच्यासाठी आता पर्यावरणाकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. झाडं वगैरे बनवणं अत्यंत आवश्यक आहे. विशेष करून विदर्भासाठी ती बनवली पाहिजे. जास्त टेम्परेचर विदर्भामध्ये आहे सगळ्या इतर जिल्ह्यापेक्षा. त्यामुळं हे जरी अशा पद्धतीचं जर तापमान वाढलं तरी कमी करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे याचा आढावा करण्यासाठी एखादी समिती नेमावी आणि त्या पद्धतीनं त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आपल्याला पुढे प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. कोणाची वेगवेगळी मतं असू शकतात, पण आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की सर्व धर्म समभावाची भूमिका आहे. आणि मुस्लिम समाजाच्या आता आपण पाहिलेलं आहे की जे दर्या आहे, अजमेरचा दर्गा आहे, त्या अजमेरच्या दर्ग्यावर मुसलमानांपेक्षा हिंदू जास्त असतात, हिंदू येतात. त्यामुळे अनेक ठिकाणी गावामध्ये कुठं काय फारसा वाद असतो असं मला दिसत नाही. कारण काहीतरी वेगळे असतात आणि त्या वेगळ्या कारणातून वाद होतात. वादग्रस्त विधान करू नयेत. मला वाटतं कुणी जर मंत्री असतील तर त्या मंत्र्यांनी सुद्धा वादग्रस्त विधान करू नये. आणि संविधानाची आपण शपथ घेतलेली आहे. त्यामुळे संविधानामध्ये सर्व धर्मांना न्याय देण्याची भूमिका आहे. आणि एक तर माझं मत असं आहे की समान नागरी कायदा जो आहे, कॉमन सिव्हिल कोड जो आहे, हा कायदा होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या कायदा हा मुस्लिम समाजाला लागू नाही असा एक समज हिंदू समाजाचा आहे. त्यामुळं सुद्धा हिंदू मुस्लिमांमध्ये जास्त वाद निर्माण होता. त्यामुळं त्याच्या संबंधामध्ये मुस्लिम समाजानेही पॉप्युलेशन कंट्रोल करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण मुलांचं शिक्षण आहे, त्यांना प्रॉपर्टीमध्ये त्यांना हिस्सा आहे. तर हे सगळं द्यायचं असेल तर हम दो हमारे दो अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. आपण थोडा कायदा हे केलेला आहे. त्यामुळे आपण जो प्रश्न विचारलेला आहे त्याप्रमाणे कुणी वादग्रस्त विधान करू नये. सर्व सण शांततेनं पार पाडले पाहिजे. आणि हिंदू समाजाच्या गणेश उत्सवामध्ये, नवरात्र उत्सवामध्ये, दिवाळीमध्ये, दसऱ्यामध्ये, बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये, बुद्ध जयंतीमध्ये, शिवजयंतीमध्ये अनेक मुस्लिम सुद्धा सामील होतात. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये तर मुस्लिम मावळे होते. त्यामुळं मला असं वाटतं की शिवाजी महाराजांना जे मानणारे लोक आहेत त्यांनी मुस्लिमांचा विरोध करणं अत्यंत अयोग्य आहे. आणि जे कुणी चुकीचं काम करणारे त्यांना विरोध करा, समाजाला करू नका असं आपल्या संबंधाचं मत आहे. की महायुती झाली त्यावेळेला भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय अशी माहिती झाली होती. पूर्वी शिवसेना भाजप शिवसेनेची ताकद मोठी होती. 70% शिवसेना आणि 30% बीजेपी असं होतं. 2014 पासून हे झालं की 80% झाली बीजेपी आणि 20% किंवा 20-25% राहिली ती शिवसेना राहिली म्हणजे गोळी त्यांची ताकद. मग ज्यावेळेला माननीय बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला शिवशक्ती भीमशक्तीची भूमिका त्यांनी मांडली आणि आरपीआय वेळेला त्यांच्यासोबत गेला त्यावेळेला युतीची महायुती असा शब्द उच्चार करण्यात आला. पण आता एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे महायुतीमध्ये आल्यामुळं रिपब्लिकन पक्षाचं महत्व कमी झालेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा सहभाग मिळत नाही. तर एखादा मंत्री आमचा असायला पाहिजे होता. आता आम्ही त्याचं आत्मदर्शन करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत. कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेची तयारी केली पाहिजे. तर हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभा राहत नाही आहे. म्हणजे पॉलिटिकल आम्ही सुद्धा आमच्या जागा त्यांनी दिल्या नाही. तर काही जागा आम्ही आमच्या बळावर कशा निवडून आणायच्या, कशा दुसऱ्या जातीला आपण आमच्या सोबत आणायचं. मराठा, कुणबी, माळी, मुस्लिम आहेत त्यांना आपल्या सोबत आणलं पाहिजे.
म्हणून एक आम्हाला सत्तेमध्ये सहभाग मिळण्यामध्ये या काही टक्के आमच्या अडचणी आहे. आणि मित्र पक्षाकडून बीजेपी कडून आम्हाला आता एकनाथ शिंदे साहेबांनी राष्ट्रवादीत म्हणणं असं आहे की आम्ही कोट्यामध्ये आहोत. आम्हाला काही मिळायचं आहे उद्या सत्तेचं महामंडळी किंवा काय MLC तर बीजेपीच्या कोट्यातून ती मिळाली पाहिजे. त्या प्रमाणात आमचा प्रयत्न आहे. म्हणजे आम्हाला एक तर देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेवढं आता महामंडळ होती आणि एक MLC आम्हाला नक्की मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि RPIL एकदम अशा पद्धतीने अवॉइड करू नये असं आपली भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.